राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी विद्यापीठात हल्लाबोल करण्यात आला। कोराडी रोडवरील रामकृष्ण वाघ महाविद्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे व त्यामानाने हवी तशी इमारत सुविधा, मुलामुलींचे स्वतंत्र शौचालय, पिण्याचे पाणी, खिडक्यात पंखे तसेच विद्यार्थ्यांना मानसिक त्रास, अपशब्द, मास कॉपीकडे दुर्लक्ष आणि चौकशी समिती पाठवून विद्यापीठाकडे कोणतेही लक्ष दिलेले नाही असे आरोप रामकृष्ण वाघ या महाविद्यालयावर करण्यात आले। राष्ट्रवादी विद्यार्थी सेना यांनी राष्ट्रसंत तुकडोजी विद्यापीठात तक्रार करून आंदोलन केले। ये आंदोलन का मेन उद्देश्य क्या है? हमको जो सेंटर मिला है एग्ज़ाम के लिए, वो सेंटर पे सुविधाएं नहीं है, फैसिलिटीज़ नहीं है। हमको वहाँ पे पानी अच्छा नहीं दिया जाता है, बैठने के लिए जगह नहीं है, टॉयलेट कॉमन है और ऊपर से खिड़कियाँ नहीं है, फ़ैन नहीं है, शेड्यूल भी उनका अच्छा नहीं है। ये सारी फैसिलिटीज़ हमको मिल नहीं रही है वहाँ पे। तो अभी जो आपके ये जो मुद्दे हैं इसके लिए आपने कहाँ पे अभी तक के अप्लाई किए? अभी पहले तो कॉलेज में ही किए थे कंप्लेंट, उसके बाद यूनिवर्सिटी ने कुछ लिया नहीं उसके ऊपर एक्शन, इसलिए हम लोग अभी यूनिवर्सिटी में भी निवेदन दे के आए हैं। अब उन्होंने बोला है की हम लोग करेंगे। विद्यार्थी सेनेतर्फे जे आंदोलन इथे आयोजित केले गेलेलं आहे, काय बोलणं याच्यावर तुमचं? मी स्टुडंट आहे बी फार्मसीचा, तायवाडे कॉलेज ऑफ फार्मसी। माझं नाव अमरनाथ घुगे आहे। ती बिल्डिंग कशी आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि तिथं आम्हाला प्रॉब्लेम जाते। चेकिंग 10 मिनिटांनी करतात, काय आहे तर पूर्ण अख्खे रॅन्डमली सर्वांना उठवतात ना चेकिंग करतात। पूर्ण मुलींना पूर्ण हात टाकून कसे ना कसे चेकिंग करतात, सर्वांसमोर मुलांसमोर चेकिंग करतात। यावर तुम्ही काही ॲक्शन उचललं होतं का? जेव्हा मुलं बोललं तर घाणेरड्या शब्दांचा वापर करतात। आता म्हणलं की वॉटर चांगलं नाही तर आपल्या घरून घेऊन या, असं झालं तसं झालं आणि बिल्डिंग ते बनवून राहिली आता तरी तिथे बसवतात, तिथे धूळ वगैरे आहे, सर्व आहे, तिथे फॅन नाही, काय नाही। कुठे हादसा झाला होता म्हणजे तुम्ही आता जे बोललेलं आहे, कुठे झाला होता? ते रामकृष्ण वाघ कॉलेज आपलं पांजरा सरस्वती कॉलेज आहे त्याचं नाव। तिथे ना बस स्टॉप आहे ना काही आहे, टॉयलेट तर प्रायव्हेट आहेच नाही। अच्छा, मुलं एकत्रच जातात तिथे। मुलगी गेली असेल तर बाहेर वेट करावं लागतं, तेवढा वेळ आपला टाइमपास होतो आणि पाण्याची सुविधा नाही, काही नाही। सगळे येणं जाणं करत असते, तिथं मुलीला पण त्रास आहे तिथे जायला यायला आणि पोरांना बी ऑकवर्ड फील होते, जावं वाटत नाही। तो कोणतं सेंटर तुम्हाला मिळालं? आम्हाला कोणतेही भेटलं ते रामकृष्ण वाघ सेंटर आहे। अच्छा, जे की पांढऱ्यापाशी आहे। तर ही तिची प्रॉब्लम है? तिथली प्रॉब्लेम आहे। हमारे साथ यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस कमेटी के विद्यार्थी सेना के यहाँ पर मेंबर भी, आइए जानते हैं उनका भी क्या कहना है। आज जो सपोर्ट कर रहे हैं विद्यार्थियों को, क्या कहेंगे आप जो आज जो ये आंदोलन हे बघा, ज्या प्रकारे या शहरामध्ये विद्यार्थ्यांवरती अन्याय होण्याचं काम होत आहे, विद्यार्थ्यांना जो सेंटर मिळालेला आहे त्या सेंटरचं नाव आहे रामकृष्ण महाविद्यालय। त्या विद्यालयामध्ये त्या सेंटरमध्ये विद्यार्थी जिथे पेपर देण्याचं काम करत आहे, आपला भविष्य उज्ज्वल होण्याकरिता आज प्रत्येक विद्यार्थी पेपर देऊन आणि समोर जाण्याचं काम करते। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे कोणती सोयीसुविधा हवी आहे ती सुविधा कोणतीही त्या ठिकाणी नाही। म्हणूनच आज आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठमध्ये माननीय कुलगुरू साहेबांना भेटण्याकरिता आलो। त्यांना संपूर्ण विद्यार्थ्यांची जी काही समस्या आहे ती त्यांना सांगितलं आम्ही। मला तुम्हाला आवर्जून ह्या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या वेळेला एखादा सेंटर आपण परीक्षा केंद्राला देतो, एखाद्या कॉलेजला महाविद्यालयाला देतो, त्या ठिकाणी ऑडिट होते आणि आमच्या या ठिकाणी हा आरोप आहे माननीय कुलगुरू साहेबांवरती की त्यांनी कोणत्याही प्रकारचे ऑडिट त्या ठिकाणी केलेलं नाहीच। कारण जर ऑडिट केलं असतं तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना होणारी असोयी सुविधा जी आहे ते त्यांना कळाली असती। तर कुठेतरी प्रशासन दबावाच्या खाली आहे, प्रशासन कुठेतरी चुकीचं काम करत आहे, हे आता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येत आहे। म्हणूनच आज माननीय कुलगुरूंना आम्ही हा निवेदन दिलेला आहे की येणाऱ्या 2 दिवसामध्ये जर पूर्ण विद्यार्थ्यांची समस्या सॉल्व नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरून सणांनी आंदोलन करू। विद्यार्थ्यांसाठी जे काही करावं लागलं ते सर्व करू। धन्यवाद। एखाद्या टीचर्स वगैरे आहेत त्यांचं नाव वगैरे तुम्हाला काही माहित आहे का, ज्यांच्याकडून जी अशी हरकती झाली आहेत? नाही, नाव आम्हाला माहीत नाही आम्ही, कारण की तिच्या कॉलेजची नाही ना, आमच्या तिथे आता म्हणजे 2 सेम झाले आहे स्टार्टिंग, ते आम्हाला नाव वगैरे काही माहीत नाही। आणखी त्याप्रमाणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवी पराते आणि विद्यार्थी यांनी सांगितलं की रामकृष्ण वाघ विद्यालयामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही आहे, पण जेव्हा आम्ही याची संपूर्ण माहिती करिता महाविद्यालयात जाऊन बघितलं
तेव्हा जे आरोप विद्यार्थी आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने लावले होते ते संपूर्ण खोटे आरोप होते. ज्या इमारतीचं बांधकाम चालू आहे ती आतून स्वच्छ, तिथे खाली टाईल्स, पंखे, खिडक्या, बसायला नवीन टेबल, पिण्याकरिता आरोचं थंड पाणी, मुलींकरिता 6 वेगळे शौचालय, मुलांकरिता पण 6 वेगळे शौचालय, या प्रकारच्या संपूर्ण सुविधा असल्यानंतरही का बरं विद्यार्थ्यांनी विद्यापीठात जाऊन आंदोलन केले? का बरं खोटे आरोप प्रत्यारोप रामकृष्ण वाघ या महाविद्यालयावर केले? चला जाणून घेऊया काय सत्य आहे ते. से जो आंदोलन छेड़ा गया था उसके लिए आज हमारे साथ यहाँ पर को ऑफिसर हमारे साथ यादव जी है. आइए जानते हैं क्या कहना है जो आंदोलन विद्यार्थियों ने छेड़ा गया था. क्या कहेंगे यादव जी जो आज आंदोलन छेड़ा गया था विद्यापीठ के बेस पर? देखिए, सबसे पहले कैसा है कि यहाँ पे सुविधा पूरी है. उस दिन जो हुआ था उस दिन 10th का बोर्ड का एग्ज़ाम था. कौन सी तारीख थी वो 19 तारीख मेरे तो 19 तारीख थी शायद वो. तो वो क्लैश हो गया दोनों. तो बिल्डिंग उसको वहाँ पे दिए थे उन्होंने. अंदर से फैसिलिटी है, अच्छी सुविधा है. उनका ऐसा आरोप है कि हमको नीचे बैठाया है, पेपर देते समय कंपोज किया करके दिया. ऐसा कुछ नहीं है. मैं राउंड पे रहता हूँ, मुझे सब पता है. 1000 बच्चों को नीचे बैठाया गया था. नहीं, गलत बात है. ये तो गलत बात है. मैं यूनिवर्सिटी से आया हूँ और मेरे सामने ये सब चीज़ें होंगी तो क्या मैं कंप्लेंट नहीं करूँगा यूनिवर्सिटी को? अच्छा, अगर मुझे ऐसा तो मुझे एक बात बताइए, जब ये बात हुई तो विद्यार्थियों ने आकर आपके पास कंप्लेंट की थी? नहीं की मुझसे कंप्लेंट, जबकि उन्होंने करना चाहिए था. प्रायर अथॉरिटी तो यहाँ पे है ना. अगर उनको कोई प्रॉब्लम थी तो उन्होंने पहले, यहाँ मैनेजमेंट है, प्रिंसिपल है, मैं हूँ, तो ऐसी कोई देखो ऐसा कोई भी कोई प्रॉब्लम होती है तो पहले प्रायर अथॉरिटी को दी जाती है. जी बिल्कुल. उसके बाद में फिर सेकंड अथॉरिटी रहती है, थर्ड अथॉरिटी रहती है. वहाँ पे जाके अगर हम लोग उसको नेगेटिव में इसमें करते हैं या उनकी हम नहीं मानते हैं तो वो जाके फिर और कहीं जाके कंप्लेंट कर सकते हो. पहले तो हमारे पास आना था ना कि सर, यानी सर मैनेजमेंट को आना था या प्रिंसिपल को बोलना था कि यहाँ पे हमारी सुविधा नहीं है बराबर, हमको नीचे बैठाए. मुझे तो नहीं लगता कि नीचे बैठाया गया हमको या कंपोज पेपर दिया है. जो एक दिन प्रॉब्लम आई थी कि मतलब आपको बच्चे ज़्यादा बढ़ गए थे जिसके कारणवश आपको जो दूसरी बिल्डिंग जो नई निर्माण हो रही है वहाँ पे बैठाना पड़ा, किस हद तक के सही है? नहीं है ना, मैंने कहा ना उस दिन 10वीं बोर्ड का भी एग्जाम था, वो यहाँ पे बिल्डिंग में भी और वो बिल्डिंग में, यानी एक ही दिन दोनों टाइम में क्लैश हो गया वो जी. यानी बोर्ड का एग्जाम होना और यूनिवर्सिटी का एग्जाम होना, ये तो संख्या बढ़ने से उन लोगों ने वहाँ पे किए थे. और अंदर में वेल फर्निश है, ऐसा कुछ नहीं कि बाहर का प्लास्टर नहीं हो करके ये ऐसा दिखता है हमको, लेकिन अंदर से वेल फर्निश है. आप भी जाके देख सकते हैं, टाइल्स लगी हुई है, इस तरह से पूरे फर्नीचर की व्यवस्था है. ऑफिसर डॉक्टर यादव जी थे जिन्होंने बताया कि जो आरोप हमारे ऊपर लगाए गए वो पूरी तरीके से गलत है. ऐसी खबरों से आपको रूबरू कराते रहेंगे और हर एक सच बताते रहेंगे. तब तक आप देखते रहिए पब्लिक न्यूज इंडिया. जे विद्यार्थ्यांचे तुमच्यावर आज आरोप लावलेले आहेत ते कुठपर्यंत सत्य आहे? लावलेल्या आरोपामध्ये बिलकुल सत्यता नाही आहे. सगळे खोटे आरोप आहेत आणि मी अगदी खंडन करतो आम्ही. मॅडम 1000 मुलं खाली बसवले गेले हा आरोप लावला तुमच्यावर, कुठपर्यंत सत्य आहे? अगदी म्हणजे मी आताच म्हटलं पहिलं वाक्य की ते धादांत खोटं आहे. म्हणजे 1000 पोरं खाली बसवणं म्हणजे हे कोणालाच आज नर्सरीच्या मुलांना खाली बसवलंच नाही. एकही नाही, कोणीच नाही, कोणताच विद्यार्थी खाली बसला नाही आहे. कोणता आणि कोणीच खाली बसलेलं नाही आहे सर. तुम्ही जाऊन त्याचं इन्स्पेक्शन करू शकता. आमच्याकडे जवळजवळ 1200 ते 1500 टेबल बेंच आहेत आणि अगदी नवीन आहेत सगळे. आणि बाथरूम सी मध्ये जे म्हणजे एकच यूज होते, म्हणते की बॉईज प्लस गर्ल्स एकच यूज होतात. शक्यच नाही आहे. इतक्या कमिटीज येतात आमच्याकडे, शालेय विभाग पण आहे, इतक्या कमिटीज येतात, शक्यच नाही तसं करणं. जवळजवळ 12 बाथरूम आहे, 6 मुलींसाठी आहेत, 6 मुलांसाठी आहे. स्टाफचे टॉयलेट्स वेगळे आहेत आमचे. आणि पाण्याची सुविधा कशा प्रकारे? पाण्याची व्यवस्था अगदी तुम्हाला एंट्रन्स मध्येच दिसेल. आम्ही ऑरो लावलेला आहे आणि कंटिन्युअस पोरांना कोल्ड वॉटर असतं, प्युरिफाईड कोल्ड वॉटर असतं, तुम्ही पाहू शकता. मी आता जर आलेलं आहे की ते बघितलं की बांधकाम चालू आहे. विद्यालयच बनताय म्हणून तिथे? हो. हे तुमचंच आहे का? हो, हे सगळं आमचंच आहे. तर तिथे तुम्ही मुलांना बसवलं होतं का? 19 तारखेचा पेपर होता सर, पहिला पेपर युनिव्हर्सिटीचा. आणि त्या दिवशी आमचं 10वीचा पेपर होता. 10वीचं इथं सेंटर असतं, त्याच्यामुळे त्या पेपरचे 400 विद्यार्थी होते. समोरच्या बिल्डिंगमध्ये आम्ही 400 विद्यार्थी बसवले आणि त्यापैकी विद्यापीठाचे 100 विद्यार्थी त्या बिल्डिंगमध्ये बसवले. पण ती बिल्डिंग आमची जी आहे ज्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं जात आहे ती आतून पूर्ण फर्निश्ड आहे. तिथे टाईल्स लागलेले आहे, पंखे लागलेले आहे, लाईटिंग आहे आणि फर्निचर जे आहे ते नवीन लावलेलं आहे. त्याच्यामुळे तिथे पोरांची कुठलीच गैरसोय झालेली नाही. पाणीवाला सतत फिरत असतो, थंड पाणी पोरांना देत असतात. ॲक्च्युली हे सगळे जे आरोप आहे त्या पोरांना सवय झालेली आहे कॉप्या करायची आणि आम्ही कॉपी इथे आमच्याकडे चालत नाही. गेली 10 वर्ष आमच्याकडे सेंटर चालतं आणि माझ्याकडे हा प्रकार मी होऊ देत नाही. त्याच्यामुळे त्यांना कॉपी करायची आहे आणि हा प्रॉब्लेम फक्त BSc आणि B.Pharmच्या पोरांचा आहे. त्या पोरांचे आहेत ऑब्जेक्शन की, आणि सुरुवातीला एंट्री केल्याबरोबरच त्या पोरांकडे इतके पॅकेट्स भरलेले असतात की आमचे पोते रोज एक पोतं कॉपी त्या पोरांकडनं काढतो आम्ही बाहेर. इतक्या कॉपीचं प्रमाण आहे त्या पोरांचं. तर मॅडम मला एक सांगा, जसं जेव्हा विद्यार्थ्यांना तक्रार होती ते तक्रार घेऊन तुमच्याकडे आले होते?
नाही, आमच्याकडे कुठलीच तक्रार त्यांनी हां, आमचं म्हणणं तेच आहे ना, त्यांना जर प्रॉब्लेम होता त्यांनी आम्हाला तिथेच म्हणायचं असतं. ते जर खाली बसले होते त्यांनी तेव्हाच म्हणायचं असतं, तेव्हा का नाही बाहेर जाऊन तेव्हा कुठल्या तरी कोणीतरी त्यांना मॅनिप्युलेट केलेलं आहे, त्यांना भरवलेलं आहे डोक्यामध्ये की तुम्हाला तुमचं सेंटर परत घ्यायचं आहे, म्हणून हे सगळे इश्यूज तुम्ही करा. सर, जे आरोप तुमच्यावर लावले गेले त्याला तुमचं नाव सांगा की कशा प्रकारे जे आरोप तुमच्यावर लावले गेले, काय म्हणणं तुमच्या याच्यावर? असे आरोप लावले आहे की तर पाण्याची अरेंजमेंट नाही, संडास बाथरूम नाही, मुलासाठी सेपरेट टॉयलेट नाही, असं काहीच प्रकार नाही. परंतु सर, तुम्ही परीक्षा इन्चार्ज आहात, तर मला एक आरोप असा कळलेला आहे की जे मुलं म्हणजे तुम्ही मुलींचे जे चेकअप करत होते, ठीक आहे, तर म्हणजे एकदमच अभवित्रपणाने. नाही, हे बिलकुल चुकीचं आहे. मुलीची चेकिंग आम्ही केली नाही कधी. फक्त आम्ही मोबाईलसाठी मुलाला इन्स्ट्रक्शन देतो, फक्त मोबाईल जवळ बाळगून. तर जे टीचर स्टाफ्स होते त्याच्यामध्ये लेडीज टीचर स्टाफ होते? जिथे मुली असतात ज्या रूममध्ये तिथे आम्ही जास्तीत जास्त लेडीज स्टाफच ठेवतो. जेंट्स फॅकल्टी आम्ही लावतच नाही इंजिनिअरिंग. अच्छा, तर मला एक सांगा, जसं ज्या रूममध्ये मुलं आणि मुली एकासोबत बसतात, हो. एका रूममध्ये, तर त्यांच्या समोरच लेडीज चेक करतात? नाही, असं काहीच नाही. असं मुलीची चेकिंग केलीच नाही. फक्त आम्ही मोबाईलसाठी चेक करतो, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. तर जे विद्यार्थ्यांनी जे आरोप लावले याच्यावर काय बोलणार ना तुमचं? नाही, हे सगळे चुकीचे आरोप लावले. आम्ही फक्त मोबाईलसाठी इन्स्ट्रक्शन देतो ना, विदाउट हॉल तिकीट जे बसले असेल त्याच्यासाठी आम्ही म्हणतो, बाकी काहीच नाही. आपण बघितलं आमच्यासोबत पंकज जवळजी होते, ज्यांनी सांगितलं की जे विद्यार्थ्यांनी आरोप लावले ते गलत आहे. अशीच खबर आम्ही तुम्हाला दाखवत राहू, तेव्हापर्यंत बघत राहा पब्लिक न्यूज इंडिया.